काल रात्री मालकाला म्हटलं मासा करूया बुधवारी. मस्तपैकी मालकानं आजच मासा घेऊन आला. माझा फेवरेट आहे. मला मासा कट करून पण आणलाय. कुठलाय सुरमई होती. छोटा सुरमई होती. मस्त पीस करून आणले छोटे छोटे. तर मी आता बनवते मच्छी फ्राय आणि कढी, मच्छी कढी. तर हे बघा मी मासा धुवून घेतला स्वच्छ. मस्त पीस करून आणलेत नवऱ्याने छान. आता यातली मी जरा चटणी टाकून घेते. 1-1.5 चमचा चटणी. बाबू जराशी हळद, जरासं मीठ. हे बघा मी जरासं ताट आमसूल टाकून घेते. जरासं हलवून एकत्र करून घ्यायला. नुसतं हळद मीठ टाकून घेतलं मी याला. जरासं आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे, कारण घरात आता करायला वेळ नाही, त्यामुळे पॅकेटमध्येच टाकते मी. छान लागतं जरासं आलं पेस्ट टाकलं. पुन्हा हे असं जरा कालवून ठेवणार आहे मी. जरा कालवून घेतलं की हे जरा अर्धा-1 तास आहे की नाही मी हे पॅटर्न फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे छान होतं आहे. हे बघा पीस सगळं मी कालवून घेतले कसे एकसारखे. तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. पीस मस्त छोटी केल्यामुळं जरा तळाला भारी वाटायला लागली. जरासं वरनं तेल टाकणार आहे पुन्हा भाजावून. एक बाजू झाली, आता एक दुसरी बाजू पलटून घेऊया. असं करून एक करून सगळे पीस पलटून घ्यायचे तुम्ही. बघा झाले बघा कसलं मस्त झाले. कलरसुद्धा बदलला आहे. पांढरा कलर झाला म्हणजे माशाला म्हणजे भाजत आले. याला काही 2 मिनटं लागतात फक्त माशाला भाजायला. छोटी पण चांगली सुरमई होती, मस्त ताजी ताजी होती.
मस्त झाली बघा. आता एक बाजू भाजली, एक बाजू बघा, ही बघा कलर बघा. हा कसली तडतडते. असला पाहिजे बघा मासा. सुरमई म्हटलं की नादच करत नाही चवीमध्ये. आणि त्यात हे बघा कलर मस्त झाले. याच्यावर एक लिंबू फिरलं झालं छानपैकी. तरतरीत लिंबू फिरवायचं. झाला मासा तयार आपला. जास्त वेळ लागत नाही माशाला, 2 मिनटं तरी झालं तर झाले. तर अशा वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी, फुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्हाला कॉमेडी, फनी गाण्यांचे व्हिडिओज बघायला मिळतील. तर आता मासा झाला आहे. मी काढून घेते एका प्लेटमध्ये मस्तपैकी. हे बघा कलर बघा कसा आला आहे. काढून घेतला बघा इथं. हे बघा कलर. असं ताट वाढलं की नवराही खुश, घरातलेही सगळे खुश. हे बघा.